श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये श्रीयंत्र देवघरामध्ये कसे स्थापन करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत। श्रीयंत्र किंवा श्रीचक्र श्रीविद्यामध्ये वापरले जाणारे एक साधन आहे। त्याला श्रीयंत्र, नवचक्र आणि महामेरू असेही म्हणतात। सर्व यंत्रामधील ही शिरोमणी आहे आणि त्याला यंत्रराज असेही म्हणतात। श्रीयंत्र स्थापन करण्यापूर्वी शुभ मुहूर्त नक्की जाणून घ्यायला पाहिजे, कारण कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त असणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा करा। शुक्रवारी माता लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करा। श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची रोज पूजा करावी। पूजा न केल्याने तुम्हाला काही फायदा होत नाही, याशिवाय याचा नकारात्मक परिणामही होऊ शकतो। शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र स्थापन करा, मग त्याला लाल कपड्यावर ठेवा। श्रीयंत्राला पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळून अभिषेक केल्यानंतर गंगेच्या पाण्याने शुद्ध करा। ची पूजा करण्यासाठी चंदन, लाल फुले, अबीर, मेहंदी, अक्षता अर्पण करा, मिठाई अर्पण करा आणि धूप, दीप, कापूर यांनी आरती करा। श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्री सूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ करा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः हा अत्यंत प्रभावशाली आणि सर्वाधिक लाभदायी लक्ष्मी बीज मंत्र आहे। या मंत्राचाही जप करू शकतात। यानंतर श्रीयंत्रावर हळदी आणि कुंकवाने अभिषेक करायचा आहे। या यंत्राची अधिष्ठात्री देवी त्रिपुर सुंदरी जे वैदिक श्रीदेवी महालक्ष्मी आहेत। श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने श्री लक्ष्मी व संपत्ती, ऐश्वर्याची प्रत्येक सिद्धी प्राप्त होते। श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आसन आहे। श्रीयंत्रावर अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्राला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। श्रीयंत्राला कधीही खाली ठेवायचं नाही, त्यासाठी आसन ठेवायचं आहे। श्रीयंत्र ठेवण्यासाठी एका डिशमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। तांदळावर हळदी कुंकू व्हायचं आहे। श्रीयंत्र कसं ठेवायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसते। श्रीयंत्र ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत असते, म्हणजे श्रीयंत्रामध्ये एका खाली एक रेषा येत असतात, म्हणजे जे हे त्रिकोण एका खाली एक येतात ती बाजू आपल्याला समोरच्या दिशेला करायची असते, म्हणजेच आपल्याकडे तोंड करून श्रीयंत्र ठेवायचं आहे। श्रीयंत्राच्या मध्यभागी एक बिंदू असून त्याच्या भोवती चारही बाजूंनी एकात एक गुंतलेले 9 त्रिकोण असतात। हे 9 त्रिकोण 9 शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते। देवी लक्ष्मीला प्रिय असणारे हे श्रीयंत्र केवळ धार्मिक याचं महत्त्व नाही, तर मन शांत करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची शक्ती देखील यामध्ये आहे। श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही, तर सुख शांतीच्या भावनेने करा। यानंतर आपल्याला कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करायची आहे श्रीयंत्रावर। तर श्रीयंत्रावर कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करण्यास लक्ष्मी बीज मंत्र म्हणायचा आहे। तो असा आहे: ओम मंडूकाय नमः, ओम कालाग्निरुद्राय नमः, ओम मूलप्रकृते नमः, ओम आधार शक्तिये नमः, ओम कुर्माय नमः, ओम शेषाय नमः, ओम वाराहाय नमः, ओम पृथ्वीये नमः, ओम सुधांबुधये नमः, ओम रत्नद्वीपाय नमः, ओम भैरवे नमः, ओम नंदनवनाय नमः, ओम कल्पवृक्षाय नमः, ओम विचित्रानंद भूमे नमः, ओम रत्नमंदिराय नमः, ओम रत्नवेदिकाय नमः, ओम धर्मवारणाय नमः, ओम रत्नसिंहासनाय नमः। यानंतर श्रीयंत्राला पुष्प अर्पण करायचे आहे आणि पुष्प अर्पण करताना मंत्र म्हणायचा आहे: धनधान्य धरा हर्म्य कीर्तिमायु यश श्रीयम तुरगान दंतीन पुत्रान महालक्ष्मी प्रयच्छ मे। ध्यान प्रार्थना करायची आहे। एकाग्रतापूर्वक हात जोडून श्रीयंत्राचे ध्यान करायचे आहे। दिव्या परा सुधव लारुण चक्रयांता मूलादि बिंदू परिपूर्ण कलात्मकायाम स्थित्यात्मिका शरधनु सुनिपासहस्ता श्रीचक्रता परिणता सतता नमामि। अशा प्रकारे श्रीयंत्राचे ध्यान करून श्रीयंत्राची प्रार्थना करावी। जर ही प्रार्थना नित्य 108 वेळा जप केल्यास अत्यंत लाभ होतो। माता लक्ष्मीला श्रीयंत्र खूप प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे मूर्ती असेल तर
मूर्तीची स्थापना करू शकतात किंवा एखादी सुपारी ठेवू शकतात. फोटो असेल तर फोटोही ठेवू शकतात. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्त्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक नामाचा जप करत श्रीयंत्रावर चिमूटभर कुंकू वाहत श्रीयंत्राला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन यंत्राच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचे आहे. मंत्र जप, नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी. कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला किंवा श्रीयंत्रावर अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटावे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणूनही वापरू शकतात. तर अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. व्हिडिओमधले सगळे मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्राची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना कशी करायची याबद्दल माहिती घेतली आहे. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.